Hello students, good day to all of you. Today we are going to study constituents of depository systems. In the last lecture we studied what is meant by depository system, benefits or advantages to investors, to companies. So let us start. All operations under the depository system is performed by depository with the help of its constituents. So there are some constituents of depository system. First one, the depository. Second one, the depository participant. Third, the beneficial owner. Next, the issuer company. First one, the depository. So it is an organization like the central bank where securities are held in electronic form at the investor's request. So central bank, like Central Bank of India, Reserve Bank of India, जी इंडियाची सेंट्रल बँक आहे ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मग आता ही कोणती ऑर्गनायझेशन आहे? जसं सेंट्रल बँक, जिथे काय होतं, जे सिक्युरिटीज आहेत त्या कोणत्या फॉर्ममध्ये मेंटेन केल्या जातात? इन्व्हेस्टरच्या रिक्वेस्टवरून. कोणत्या फॉर्ममध्ये मेंटेन केले जातात? इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये, जे डीमॅट आहे आपण ते बघणारच आहोत. Second one, it also provides different services related to different transactions in such securities, like providing certificates, dividend, interest, etc. Third, it is responsible for safe keeping of the investor securities. It is a responsibility of depository to keep safe all type of securities. इन्व्हेस्टरची जी सिक्युरिटीज आहेत, शेअर्स असतील, डिबेंचर्स असतील, बॉन्ड्स असतील, ते सेफ कोण ठेवणार आहे? हे डिपॉझिटरी. नेक्स्ट, देर इज नो डायरेक्ट ॲक्सेस ऑफ इन्व्हेस्टर विथ द डिपॉझिटरी. डायरेक्ट ॲक्सेस नसणार आहे इन्व्हेस्टरचा कोणाशी? डिपॉझिटरीशी. नेक्स्ट, इट वर्क्स ॲज अ लिंक बिटवीन द कंपनी अँड इन्व्हेस्टर्स. कंपनी हू इश्यू शेअर्स, डिबेंचर्स, इन्व्हेस्टर्स हू मेक परचेसेस ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स, या दोघांमधले लिंक कोण असते? डिपॉझिटरी. सेकंड वन, डिपॉझिटरी पार्टिसिपंट. आता फर्स्ट वन आपण बघितलं, डिपॉझिटरी कोण असतात? लाईक सेंट्रल बँक्स ऑफ पर्टिक्युलर कंट्री. सो सेकंड वन, डिपॉझिटरी पार्टिसिपंट. इट इज द एजंट ऑफ डिपॉझिटरी. जसं एजंट असतात ना, ते एजंट काय करतात? ते हँडल करतात ट्रान्झॅक्शन्स. दोन पार्टीज असतील, त्या दोन पार्टीजमध्ये जे काय ट्रान्झॅक्शन होणार आहेत ते एजंट सांभाळतात आणि त्यांच्यासाठी त्यांना काहीतरी मिळतं, एक्स्ट्रा अमाऊंट मिळते ॲज अ कमिशन. फॉर एक्झाम्पल, DP इज रजिस्टर्ड अंडर द सेबी ॲक्ट. इट एन्जॉयज राईट्स अँड ऑब्लिगेशन्स ॲज स्पेसिफाईड अंडर सेबी डिपॉझिटरी अँड पार्टिसिपंट्स रेग्युलेशन्स ऑफ 1996. इट इज ॲन इंटरमिडियरी अपॉइंटेड बाय डिपॉझिटरी. आता सेंट्रल बँक आहे एखाद्या कंट्रीची, ती काय करते? ह्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सला अपॉइंट करते. मग ते कोण नसणार आहेत? DP ॲक्ट्स ॲज अ लिंक बिटवीन डिपॉझिटरी अँड द इन्व्हेस्टर. मग हा जो डिपॉझिटरी पार्टिसिपंट आहे तो कोणामध्ये लिंक असणार आहे? जे डिपॉझिटरी आहेत आणि इन्व्हेस्टर आहे यांच्यामध्ये लिंक असणार आहे, जसं एजंट असणार. इट डायरेक्टली डील्स विथ कस्टमर्स. कोणती? आता फॉर एक्झाम्पल ज्या बँक्स आहेत आपल्या, त्या काय करतात? डायरेक्टली कस्टमरशी डील करणार आहेत. इट सेंड स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट्स पिरियडिकली. इट फंक्शन्स लाईक अ सिक्युरिटीज बँक. इट फॅसिलिटेट्स डिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशन मीन्स all the physical records will be converted into electronic form. It credits securities in the event of rights issue, bonus issue, etc. In the case of existing equity shareholders, जर त्यांना राईट इश्यू केलेत किंवा बोनस इश्यू केलेले आहेत, डायरेक्टली क्रेडिट कोणाच्या अकाउंटमध्ये होणार आहे? त्या इन्व्हेस्टरच्या. मग हे कोणाचं असणार आहे रिस्पॉन्सिबिलिटी? ह्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स. इट हँडल्स इन्स्टंट ट्रान्सफर्स ऑफ पेआउट्स लाईक डिव्हिडंड, इंटरेस्ट, एक्सेट्रा. डायरेक्टली क्रेडिट होणार आहे, डायरेक्टली ट्रान्सफर होणार आहे कोणाच्या अकाउंटमध्ये? इन्व्हेस्टरच्या.
इट सेटल्स ट्रेड इलेक्ट्रॉनिकली. जे पण ट्रान्झॅक्शन होणार आहे, परचेसेस, सेल्स, ट्रान्सफर्स, हे सगळं इलेक्ट्रॉनिकली होणार. मॅन्युअली कोणतंच इथे ट्रान्झॅक्शन होणार नाही. फॉलोइंग कॅन वर्क ॲज डी पीज. मग कोणते असतात? डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात, बँक्स असतात, approved foreign banks, custodians responsible for overseeing operations of assets or fund, stockbrokers असतात, clearing corporation, NBFC, non-banking financial company, registrar to an issue or share transfer agents. हे सगळे काय आहेत? ॲज अ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स वर्क करतात. The DP maintains account of securities of each investors. The DP has a unique number for identification. त्यांचा युनिक नंबर असणार आहे. जे पण डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स ॲक्ट ॲज अ डिपॉझिटरी पार्टिसिपंट वर्क करतात, ते काय करतात? सेपरेट अकाउंट मेंटेन करतात प्रत्येक इन्व्हेस्टरचं. जे पण इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्या प्रत्येक इन्व्हेस्टरचं ते सेपरेट अकाउंट मेंटेन करतात आणि त्यांचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. Third, the beneficial owner. The beneficial owner is the investor of securities who has availed the services of depository participant. मग आता हे ॲटोमॅटिकली होणार नाही. जेव्हा पण इन्व्हेस्टरची रिक्वेस्ट असते की त्यांचं जे पण फिजिकल रेकॉर्ड आहे तो इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर करायचा आहे, इलेक्ट्रॉनिक मेथडने सगळं करायचे ट्रान्झॅक्शन्स, तेव्हाच ते काय होणार आहे? डिमॅटेरियलाइज होणार आहे. आता फर्स्ट वन आपण बघितलं, depository means central banks, like central banks. Second one, depository participants means banks, financial institutions, stockbrokers, etc. And next one, third one, the beneficial owner, जे इन्व्हेस्टर्स असतात, जे इन्व्हेस्ट करतात. As per their request, their physical record will be converted into electronic form. BO is entitled to all rights, benefits and is subject to all liabilities with respect to securities held by depository. जे पण त्यांनी परचेस केलं आहे, सिक्युरिटीज, बॉन्ड्स असतील, शेअर असतील, डिबेंचर असतील, त्याच्यासाठी जे पण त्यांना इन्कम मिळेल किंवा लायबिलिटीज असतील त्याच्यासाठी ते रिस्पॉन्सिबल असणार आहे. द BO कॅन ऑल्सो बी कॉल्ड ॲज क्लायंट ऑफ डिपॉझिटरी अँड DP. BO client is required to open a demat account with the DP for electronic holding of securities. म्हणजे आता डीमॅट अकाउंट इम्पॉर्टंट आहे इथं. जेव्हा आपण जो बेनिफिशियल ओनर असणार आहे, इन्व्हेस्टर असणार आहे, जर इलेक्ट्रॉनिक मेथडमध्ये त्याला सगळं इलेक्ट्रॉनिकली करायचे ट्रान्झॅक्शन, तर त्याच्यासाठी त्याला डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. कोणासोबत? DP सोबत, डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स. BO हॅज टू पे चार्जेस टू द DP फॉर अवेलिंग द सर्व्हिसेस ऑफ DP. जे पण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहेत डिपॉझिटरी पार्टिसिपंट इन्व्हेस्टरला, त्याच्यासाठी त्याला चार्जेस पे करावे लागतात. BO इज गिवन अ युनिक अकाउंट नंबर इन विच सिक्युरिटीज आर हेल्ड. त्या बेनिफिशियल ओनरला, इन्व्हेस्टरला एक युनिक अकाउंट नंबर दिला जातो आणि त्या अंडरच त्याच्या ज्या सिक्युरिटीज असणार आहेत त्या मेंटेन केल्या जातात. And last one, the issuer company who issue the shares, debenture, bonds. It means the company which has issued the securities which are dematerialized. It must registered with the deposit. त्याच्यासाठी जेव्हा पण डिमॅट अकाउंट डिमॅटेरियलाइज फॉर्ममध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये जेव्हा मेंटेन करते कंपनी रेकॉर्ड्स, त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? रजिस्टर करायचं आहे कंपनीने स्वतःला डिपॉझिटरी सोबत. डिपॉझिटरी म्हणजे काय असणार आहे? लाईक सेंट्रल बँक. So today we studied constituents of depository system. First one, depository. Second one, depository participant. Third, the beneficial owner. And fourth one, the issuer company. These are the main concepts which is considered while conducting all type of records relating with security in electronic form. Thank you.